Thank you.
झाला भक्तायचे जाना जे देही उदास गेले आशा पास निवारूनी विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडी पडून दे विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता तुका मने सत्य कर्म व्हावे साय तुका मने सत्य कर्म व्हावे साय घातलिया भयनर का जाणे विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता विठ्ठला 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 वक्रतुंड महाकाय सूर्यकोटे समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्योऽस्ते सर्वदा ओम नमो जिगणनायका एकदंता वरदायका स्वरूपा सुंदरा विनायका करी कृपा मजबरी आता नमो ब्रह्मकुमारी हंसरुडे वागेश्वरी विनाशोभे दक्षिण करी विजय मूर्ती सर्वदा आता नमो श्री पांडुरंगा या विद्वा कथेच्या प्रसंगा निरसोनिया माझ्या भवसंगा हरी कृपा मजबरी जोडून या कर चरणी ठेवी तो माता परितापी विनंती माझी पंढरी परितापी विनंती माझी पंढरी माता जोडून या कर चरणी ठेवितो माता परिसा विनंती माझी पंढरीनाथा असो नसो भावलो तुझी आठया कृपा दृष्टी पाहे मजकड पंढरी राया महायोग पीठे तटे भीमरथम वरम पुंडरिकाय दातुमुनंद्रये समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम ओम नमो जयाद्या वेद प्रतिपाद्या जे जे संविद्या आत्मरूपा देवा तुझे गणेशु सकलार्थ मती प्रकाशु मणे निवृत्ती दासु अवधारी जोजे पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू
समाधान दुसरी चरण संतान द्या त्यांच्या कृपादाने कतीचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरे मी तव कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचने अति भाविका एका जनार्दने तुमचा दास त्याच याच पुरवावे विठ्ठला नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवेर घ्यावे घ्यावी माझी सेवा घ्यावी घ्यावी माझी सेवा घ्यावी माझी सेवा
दयांचे केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तीच बंधू श्रीचरण आदि गुरूंचे ते नमस्कारो आणि आता माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम आईशी देई प्रेम काही कळा मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या आता बंधू रंग भूमिका कीर्तने उभे होते लोका टाळ मृदंग श्रुती दिका त्या नमन माझे दंडवत ऐसे नमन करुणे सकळा हरिकथा बोबडे बोले बोबड्या बोला आज्ञाने म्हणून आपल्या बाळा चालवी सकळा नामा मने विठ्ठल 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 भक्तायसे जाना जे देही उदास भक्तायसे जाना जे देही उदास गेले अशा पास निवारोने विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडोने दे विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता तुका म्हणे सत्य कर्मा व्यवसाय तुका म्हणे सत्य कर्मा व्यवसाय घातली अभय नरका झाले विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेसाठी घेतलेला अभंग वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे ज्यांनी पाचवा वेद निर्माण केला असं जग मान्य देव मान्य संत मान्य असे असणारे महाराष्ट्र भूषण माझे जगद्गुरु तुकोबराय यांचा चार चरणाचा भक्ताची लक्षणे नवे नवे संतांची लक्षणे प्रतिपादन करणारा अभंग आजच्या निरूपणासाठी घेतलेला आहे विठ्ठल 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 चिंतन सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी थोडासा परिहार तो असा वक्त्याचं आद्य कर्तव्य किम निमित्त या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे याच्यासाठी सर्वांना जरी ज्ञात जरी असलं तरी वक्त्याचं सांगणं हे आद्य कर्तव्य आणि त्यामुळं आजचा हा भव्य दिव्य स्वरूपाचा असा एक दिवसीय कीर्तन महोत्सव शहाजी दशरथ आदटराव यांच्या चतुर्थ पुण्यस्मरणानिमित्त त्यांच्या प्रित्यर्थ त्यांची मुलं त्यांची पत्नी असणारी मुलगी असणारी या सर्व परिवाराने त्यांच्या प्रित्यर्थ असणारा एक दिवसीय कीर्तन महोत्सव नाम यज्ञ या ठिकाणी आयोजित केलेले आहे त्यांचे मुलं आहेत शिवाजी तानाजी ज्ञानदेव आणि मुलगी आहे सावित्रा व गंगा भागीरथी पार्वती आजी या सर्व कुटुंबाने या शहाजी मामाच्या प्रित्यर्थ हा एक दिवसीय कीर्तन महोत्सव ज्ञान यज्ञ अन्नदान अशा प्रकारचा विशेष अशा प्रकारचा हा कार्यक्रम त्यांच्या प्रित्यर्थ आयोजित केलेला आहे विठ्ठल 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 आजकाल विचार करा त्यांची क्रिया सुद्धा दशक्रिय विधीपर्यंत सुद्धा दम निघाना गेलेला आहे एक दिवसामध्ये चोर काय लागलेत बरं ती तर तेवढंच पण या शहाजी मामाच्या प्रित्यर्थ चतुर्थ पुण्यस्मरणानिमित्त विशेष अशा प्रकारचा एवढा भव्य दिव्य मंडप अन्नदान
ज्ञानदान या ठिकाणी त्यांच्या मुलाने कुटुंबाने आयोजित केलेलं आहे. त्याचा आनंद तुम्हाला तर वाटेलच, पण त्याचा आनंद भगवंताला वाटतो. दयाचा हरेक वाटे देवा, भाग्य लागते. नाहीतर आजकाल बघा लागलोय आपण, त्याचे 10वे विधी हुई सुत्तर सुदेल त्यांना दम नाही, आम्हाला सुट्ट्या नाही त्या. इतकं तर बिजी लोक झालेलं आहे. आपल्या आई वडिलाच्या प्रित्यर्थ असे धार्मिक कार्यक्रम तर लांबच राहिले. एक दिवसाचं त्याचं सगळंच ते गंगापूजन बिन, हस्ती विसर्जन बिन सगळंच असलं चालू केलंय लोक. पण आज चतुर्थ पुण्यस्मरण त्या आजोबाचं करण्यासाठी एवढा अट्टास केलेला आहे. आणि म्हणून त्या भगवंताला सुद्धा त्या अशा सात्विक वृत्तीचा, अशा कार्यक्रम करणारचे धार्मिक वृत्तीचं, यांचा जो हरेक म्हणजे आनंद भगवंताला वाटत असतो. दयाचा हरेक वाटे देवा. आणि त्यांच्या प्रीत्यर्थ आज आपण सर्व मंडळी उपस्थित आहात. मला वाटलं होतं खरोखर आज 4-5 टाळकऱ्यावर आपल्याला कीर्तन करायची पाळी येते काय, कारण तसं अवघड झालं होतं. कारण कार्यक्रम 2 आहे, ती भजनी तिकडे बी हेच, ते इकडे बी हेच. आता कुठं कुठं भजनेने तर काय करावं. आम्हीच यायलो होतो तर आम्हालाच महाराज महाराज म्हणून आढळले. आम्ही मला आलो माघारी आलो. आता काय करायचं सांग. कार्यक्रम रस्त्यावरच तिथंच पुढे मंडप मारलेला आहे, बाजूला थांबलेली होती. परंतु काय तर त्या व्यक्तीनं आयुष्यामध्ये सत्कर्म केलेला असायला पाहिजे, पुण्यकर्म दान धर्म काय तर केलेला असायला पाहिजे. उग कोणाच्या बी वर्षश्राद्धाला कशाला बी कीर्तन नाम स्मर्तन भजन टाळ वाजत नसतो. आणि जरी वाजला तरी एवढं भव्य दिव्य स्वरूप अशा प्रकारचं प्राप्त होत नसतं. आयुष्यामध्ये जीवनामध्ये काहीतर सत्कर्म त्यांनी केलेला असायला पाहिजे. आणि म्हणून हे त्याची ही पोच पावते. आज विठ्ठल 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 विठ्ठल. आणि त्याच्यासाठी आजचा जो असणारा निरूपणासाठी घेतलेला बघ माझ्या जगद्गुरु तुकोबरायांचा संतांचे लक्षण प्रतिपादन करणारा संत कुणाला म्हणायचं, भक्त कुणाला म्हणायचं. भक्त ऐसे जाना जे देही उदास, जे देहानं उदास असणारे त्याला भक्त म्हणावं. नवे नवे पुढे सांगितलं, नुसतं उदास उदास तर अनेक आहे. तो आम्ही येताना एक जण बघितलं, आम्ही दादानं किती उदास म्हणावं त्या व्यक्तीला. रोडच्या कडेला फराकच झोपलेला आहे. ते म्हणलं दादा याच्या एखादं ट्रॅक्टर जर गेलं ह्याच्याहून तर बिचाऱ्याचं कसं होईल सांग. अर्ध्या रस्त्यावर झोपलेला बिचारा. मग ती बी ध्यान उदासच आहे. मग त्याला भक्त म्हणायचं का, त्याला संत म्हणायचं का, म्हणता येत नाही. म्हणून पुढे तुकोबरायाने सांगितलं, भक्त ऐसे जाना जे देही उदास, ज्यांची आशा आधी पाश निवारून गेलेली आहे, कशाचीच आशा माग शिल्लक राहिलेली नाही. त्यांना कुठल्याही प्रकारचं आशापास, काळपाश, मोहपास, ब्रह्मपास कुठलाही बाधू शकत नाहीत. असे जे कोण असतील त्यांना भक्त म्हणावं, त्यांना संत म्हणावं. विठ्ठल 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 पुढे जाऊन आणखीन महाराज सांगतात, नवे नवे ज्यांचा विषय फक्त भगवान परमात्माचा आहे,
बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जीव भावे येणे सोशे मन झाले हव बरी, रत माघारी ईत नाही. प्रत्येक जो असणारा विषय तो असणारा भगवान परमात्मा झालाय. म्हणजेच काय, विषय तो त्यांचा झाला नारायण. त्याला महाराज दुसऱ्या तुकड्यात सांगतात, नावडे जनधन माता पिता. त्या व्यक्तीला त्यांचा विषय भगवान परमात्मा झालाय. अशा व्यक्तीला त्यांना जग आवडत नाही, जन आवडत नाही, धन आवडत नाही, माता आवडत नाही, पिता आवडत नाही. म्हणून महाराज म्हणतात, नावडे जनधन माता पिता, विषय तो त्यांचा झाला नारायण. नावडे जनधन माता पिता. महाराज जर तुम्हाला जन धन माता पिता कोणच आवडत नसेल, मग महाराज झाला विचारलं काही साधक मंडळींनी, महाराज निर्वाणीच्या प्रसंगाला मग आपण तुम्हाला जर दुसरी आवडत नसतील तर दुसऱ्याला बी मग यदा कदाचित तुम्ही बी आवडणार नाही, मग निर्वाणीच्या प्रसंगाला काय करणार आहे. त्यावेळेस महाराज म्हणतात, निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडोने दी. असे जे भक्त असणारे आहेत, मग ते कशी भक्ती करायची आम्हाला काय ज्ञात नाही. साधक मंडळीने विचारल्यावर महाराज म्हणतात, सोपं आहे, त्याच्यात काय नाही. बाकीचं नाही बी काय जमलं तर काय करा, तुका म्हणे सत्य, जे सत्कर्म करताय त्याला सहाय्य करा. आणि सत्कर्म करतय, जी सप्ताह करतय, जी पंगत घालतय, बाळूमामाची पंगत घाल, अरे कशाला चाललास, कशाला सप्त्याला फुटी दिला, असं म्हणणाऱ्याला घातलिया भय नरका जाणे. जर तुम्हाला सत्कर्म करता आलं तर करा, जर करता येत नसलं तर गपचिप तर बसा, उग पातकाला कारणीभूत होऊ नका. आणि जर तुम्ही सत्कर्माला सहाय्य केलं तर या ठिकाणी याच्यासारखं पुण्य अघटित आणखीन वर्णन करता येणार नाही. पण जर दुसरी करा लागली तर त्याला जर तुम्ही जाऊन आडफाटा घालत असाल तर मग मात्र त्या ठिकाणी तुम्हाला नरकाला गेल्याशिवाय राहणार नाहीत. विठ्ठल 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 विठ्ठल. तसं अभंग दुसरा घ्यावा विचार केला होता, पण वातावरण बघितलं आणि म्हणलं आज पुण्यस्मरण आहे. ज्या व्यक्तीच्या प्रीत्यर्थ एवढे लोक जमा झालेत, काहीतरी जीवनामध्ये सत्कर्म केलेला असायला पाहिजे, म्हणून संतपर काहीतरी बोलता यावं या हेतून संतांचं महात्म्य, भक्ताची लक्षणं, संतांची लक्षणं काहीतरी सांगता यावी याच्यासाठी मूळ उद्देश ठेवून हा अभंग तुमच्या पुढे ठेवलेला आहे. विठ्ठल 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 अशा प्रकारे सरळ सरळ भावार्थ तुमच्या पुढे माझ्या बुद्धीप्रमाणे तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. जगद्गुरु तुकोबरायाला या अभंगाद्वारे अशाच प्रकारचा अर्थ अभिप्रेत असेल असं मी दावा करणार नाही. मी माझ्या मोडक्या तोडक्या थोकड्या बुद्धीनं जो मला अर्थ सुचला या अभंगाचा ते तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. विठ्ठल विठ्ठल साधक मंडळी त्या ठिकाणी बरेचसे आहेत आणि त्या साधक मंडळीला उद्देशून तुकोबराय या ठिकाणी सांगतात, तुम्हा मला उद्देशून सांगतात, बाबा भक्त कुणाला म्हणायचं, संत कुणाला म्हणायचं. भक्त ऐसी जाना जे देही उदास गेले आशा पास निवारोनी. साधक मंडळी म्हणले, त्या भक्ताचे संताचा आम्हाला सांगून काय उपयोग आहे. खऱ्या संतांची ओळख करून या ठिकाणी जगद्गुरु तुकोबरा देतात का. आजकाल कलियुगामध्ये तुमच्या आमच्यासारखे बोंधू संत लय झालेत. अंगा लावण्या राग डोळे झाकोनी करते पाप, ऐसे कैसे झाले बोंधू आणि कर्म करोनी म्हणते साधू. अनेक प्रकारे नुसतं गळ्यामध्ये टपुऱ्या माळा घातल्या, गणलेला आणि असे धोतर पटका घालून किंवा असे पांढरे शुभ्र कपडे बगळ्यासारखे घातल्यामुळं तो संत झाला हे सिद्ध नाही. आणि म्हणून त्याच्यासाठी या कलियुगामध्ये पोटासाठी झाले कलीमध्ये बहुत संत तुकोबरायाने अगोदरच माहिती
आणि म्हणून मग तशा जर या खोट्या संतांचं जर आपली भेट झाली तर आपलं कल्याण होईल का? होत नाही. मग याच्यासाठी अट्टासानं जगद्गुरु तुकोबराय म्हणतात की खरे संत कोण आहेत त्याची लक्षणं या ठिकाणी सांगतात. परंतु साधक मंडळी म्हणले आम्हाला त्या संतांची लक्षणं सांगून तर काय उपयोग आहे का? आजकाल प्रपंचामध्ये काय लागतंय? प्रपंचामध्ये वित्त आणि परमार्थात चित्त. विठ्ठल 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 विठ्ठल. महाराज सांगतात प्रपंचामध्ये काय लागतं? पैसा. धन असल्याशिवाय प्रपंच चालत नाही. आणि परमार्थामध्ये चित्त असलं पाहिजे. चित्त नसेल तर जेवढं बी कराल तेवढं व्यर्थ आहे. म्हणून ज्ञानोबराय सांगतात बरं का, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. आता प्रमाण मनाला वेळ नाही, आपल्याला सुरुवातच करायला वेळ झाली आहे. त्याच्यामुळं थोडं धावत्या वेगामध्ये आपण आटोपत घ्यायचा प्रयत्न करत आहोत. म्हणून परमार्थामध्ये चित्त असलं पाहिजे आणि प्रपंचात वित्त असलं पाहिजे. मग साधक मंडळी म्हणले महाराज तुम्ही जी आता या ठिकाणी आम्हाला त्या संतांची खऱ्या संतांची लक्षणं सांगायला लागला, ते सांगून आम्हाला तर काय त्याचा फायदा आहे प्रपंचामध्ये आम्हाला? त्यावेळेस जगद्गुरु तुकोबराय म्हणले तुम्हाला त्या संतांचा जर फायदा नसला, काही जण म्हणले एखाद्या पुढाऱ्याची ओळख करून दिली असती तरी घरकुल योजना तर त्याच्या नादाने मिळाली असते, एखादी विहीर मिळाली असते. ह्यांच्याकडून बरं महाराज ओळख करून देतात म्हणजे काय मोठ्या पुढाऱ्याची देत नाहीत का? तेच ना स्वतः तुकोबरायाने एका ठिकाणी सांगितलेले, आम्ही सदैव सोडके, आम्ही सदैव सोडके, आम्ही सदैव सोडके, आम्ही सदैव सोडके. महाराजांनी एका ठिकाणी वर्णन केले, आम्ही सदैव सोडके, जवळ येतात चोर धाके, जाऊ पुढते भिके. आम्ही भीक मागायला बाहेर जर गेलो तर आमची घर कुत्रे घर राखते ती. मग ही साधक मंडळी म्हणले असे तुकोबराय आपल्याला काय मोठ्या कोणाची ओळख करून देणार आहे? त्याच्यातून आपणाला काय फायदा आहे? आजकाल प्रत्येक व्यक्ती आपला फायदा कशात आहे बघायला लागली. फायदा नसेल तर तिकडे फिरकत सुद्धा नाही. आणि म्हणून साधक मंडळी म्हणली महाराज आम्हाला त्याचा काय फायदा नाही, आम्हाला काय ते संतांची लक्षणं सांगू नका. खरा संत कोण आणि खोटा संत कोण त्याच्या पायी आम्हाला काय देणं घेणं आहे. त्यावेळेस तुकोबराय म्हणले त्या संतांची जर तुम्हाला गरज नसली तर जगामध्ये एक गोष्ट नको म्हणणारा असा कोणीच नाही, आणि ते म्हणजे सुख आहे. प्रत्येकाला काय, प्रत्येक जण जो पळायला लागलाय सुखासाठीच पळायला लागलाय, सुखाच्या अपेक्षेवर.
कुणी म्हणाल का मला दुःख व्हावं, मज लागे दुःख व्हावे आईसे कोणी न भावे ना जीवे, न वांछिता दुःख पावे येणे संभवे स्वतंत्रता. प्रत्येकाला वाटतं सुख हवं, नवे नवे स्वतःला तर सुख मिळावं, पण आपल्यावर अवलंबून असणारी बायका मुलं सगळे आपलं आपतं इष्ट आहे. त्यांना सुधेर काय वाटतंय त्यांना, ल्यावे खावे बरे असावे सदैव हेचे हाव करी संसारी. प्रत्येकाला वाटतंय की मला सुख व्हावं. महाराज म्हणले बाबा तुला संतांची जर ओळख करून घेण्याची गरज नसली तर एक मात्र गोष्टीची नितांत गरज आहे तुला. ते म्हणले कोणती? ते म्हणले सुख. सुखात तुला सुख पाहिजे का नाही, तर सुखासाठी तर एवढं वडवळेहून पाठव देऊन इकडे यायला लागला, कीर्तना करायला लागला, कशासाठी? दुःख जाऊन सुखाची प्राप्ती व्हावी म्हणून. प्रत्येक जण तुम्हाला सांगतो खून करायला कशासाठी? सुखासाठीच. नाही माणसाचा केला तर कमीत कमी ढेकणाचा तर खून करतो का नाही माणूस? का ढेकणं चावल्यावर आपल्याला दुःख होतं, त्या दुःखापासून मुक्ती मिळावी म्हणून त्याचा खून करतो का? त्याच्यापासून मुक्ती मिळावी आणि आपल्याला सुख प्राप्त व्हावं. विठ्ठल 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 फक्त जगामध्ये एकच व्यक्ती होऊन गेली मला दुःख मिळावं अशी देवाकडे मागणं करणारी, आणि ती म्हणजे कोण होती? कुंती माता, पांडवाची आई असणारी. ज्या वेळेस युद्ध संपलं, सगळं झालं, भगवान श्रीकृष्ण त्या ठिकाणी आपल्या आपल्या निजधामाला जायला लागलेला असताना या ठिकाणी कुंती माता रस्त्यामध्ये थांबलेली आहे, वाटेमध्ये. आणि भगवान श्रीकृष्ण रथ घेऊन जात असताना पाहिलं तरी वाटेमध्ये कुंती माता ढसून रडत आहे. रथावून उडी टाकली भगवान परमात्म्यानं. कृष्णाची आत्या होती असणारी कुंती माता, आणि कुंतीला विचारते कृष्ण भगवान, आत्या अगं काय झालं रडायला, तुला सांग काय पाहिजे ते घे मागून, काय देऊ तुला, बोल काय देऊ. त्यावेळेस देणारच असतील ना तर कुंती माता म्हणली एक दे. काय? माझ्या आणि माझ्या पांडवाच्या वाटेला सतत दुःखच दे. विचार करा. पण दुःख मागण्याच्या पाठीमागे सुद्धा हेतू सुखाचाच होता का? मला सांगा, आम्हाला जर एखाद्या अंधाऱ्या रात्रीमध्ये आपण एकटा असावं आणि एकटा असल्यानंतर त्यावेळेस काय होतं? आपल्याला भीती वाटते. ज्या वेळेस भीती वाटते त्यावेळेस मग मात्र भगवंताचं नाव आठवतं, राम 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 राम. आमोशा रात्र राहावी आणि पानंद राहावी, किर्र अंधार राहावा, आणि काय तर त्या कुपाटीतून फुसफुस 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 वाजावा. मग तर घाम अंगावाट सगळा निघतो, आणि मग किती फास्ट नाम उच्चार होतो बघा, राम 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 राम. ज्या वेळेस दुःख व्हायला लागतं त्यावेळेस भगवंताची आठवण येते. आणि पुन्हा जरा पुढे आलं, बाळूमामाच्या मंदिराची लाईट दिसते. जसजशी लाईट दिसल तस मंत्र उच्चार कमी स्पीड व्हायला चालू, राम राम. आणि एकदा का बाळूमामाचं मंदिर आलं की राम बी विसरला. ही माणसाची परिस्थिती आहे. म्हणजे ज्या वेळेस माणसाच्या वाट्याला दुःख येतं त्यावेळेस भगवंताचं नाम आठवतं. आणि म्हणून कुंती माता सांगते की देवा, तुझं विस्मरण न घडावं याच्यासाठी माझ्या पांडवाच्या वाटेलाही दुःख येऊ, माझ्याही वाटेला दुःख येऊ. का तर ज्या ज्या वेळेस दुःख येईल त्या वेळेस तुझं आठवण होईल, नामस्मरण घडेल. विठ्ठल 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 आणि म्हणून जगद्गुरु तुकोबाराया त्या साधक मंडळीला म्हणले, तुम्हाला सुखाची अपेक्षा आहे का नाही? सुख पाहिजे आहे का नाही? मग सुख जर पाहिजे असेल तर मग मात्र सुख कुठं आहे? सुख वसे हेची ठाई बहुपायी संतांच्या. किंवा तुकोबाराया आणखीन वर्णन करतात, सुखा लागी करी शीतळ माळा, सुखा लागी करी शीतळ माळा, तरी तू पटणारी ती
असेल तर सुख कुठं मिळेल? सुखा लागी करती तळमळ, तर तू पंढरीशी जाई एक वेळ. मग तू अवघाची सुखरूप होसी, जन्मोजन्मीचे दुःख विसरसी. साधक मंडळी म्हणले, महाराज असं 2 टप्पे कधीपासून बोलायला शिकला तुम्ही? तुकोबरायला म्हणे. ते म्हणले, काय झालं? तुम्ही एका ठिकाणी वर्णन करताय सुख संतापशी आहे म्हणता, दुसरं म्हणता देवापशी आहे. नेमकं आम्ही देवापशी सुख हुडकावं का संतापशी हुडकावं ती सांगा. त्यावेळेस तुकोबराय म्हणले, तेही खरं आहे आणि हेही खरं आहे, दोन्ही बी खरं आहे. का? देवापशी सुख असताय आपुला तो एक देव करुणे घ्यावा, तिने विन जीवा सुख नव्हे. इकडे तुकोबराय सांगतात. आणि दुसरीकडे काय म्हणतात? सुख वसे हेची ठाई बहुपायी संतांच्या. पण तिकडे देवाच्या बी प्राप्तीनं सुख होते म्हणतात, इकडे संतांच्या पायात बी सुख आहे म्हणतात. नेमकं सुख कुठं मिळाल? ते म्हणले, सुख तर देवापशी बी आहे आणि संतापशी बी आहे, पण देवाची भेट होणं बहु अवघड. एक तर संताची बी भेट होणं अवघड आहे, आणि मग संताचीच भेट होत नसल्यावर देवाची कशी काय भेट होईल? मला सांगा, पाटवदेच्या बाजारामध्ये शेतकऱ्याचं आणि व्यापाऱ्याचं कधी जुळलंय का? बैल एखाद्याला विकायचा किंवा घ्यायचा आहे, डायरेक्ट कनेक्शन होऊ शकत नाही, त्याला दलाल रूपी कोण तर मध्ये लागतो, तेव्हा धंदा होतो. तसं देवाला आपल्याला जर देवाची प्राप्ती करून घ्यायची असेल तर देव कसा आहे? देव बाजारचा भाजीपाला नाही रे. म्हणून त्या देवाच्या स्वरूपाची आपल्याला ओळख माहिती करून घेण्यासाठी आपल्याला देव कसा आहे माहित नाही. मग हे सर्व संताला माहित आहे. म्हणून अगोदर देवाची प्राप्ती करायची असेल तर काय करावं लागेल? हरी प्राप्तीचे उपाय, 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 असेल तर महाराज म्हणतात, हरी प्राप्तीचे उपाय करावे संताची ते पाय, येणे साधते साधने सुटती भवाची बंधने. आणि महाराज पुढे सांगतात, संता विन प्राप्ती नव्हे ऐसी वेद भीती ग्वाही. आणि म्हणून नाथ बाबा सांगतात, बाबांनो, एका जनार्दनी संत पूर्ण करती मनोरथ. म्हणून संतांची प्राप्ती करावी अगोदर लागते. म्हणून त्या संतांची लक्षणं सांगण्यासाठी या साधक मंडळीला तुकोबराय म्हणतात, बाबांनो, आता तर पटलं का? सुख कुठं आहे? देवापाशी आहे. तर देवाची प्राप्ती सहजासहजी होत नाही, संतांकडूनच देवाची प्राप्ती होते. मग त्या संतांची प्राप्ती करण्यासाठी संत कसा असतो? उग एखाद्या येड्या गबाळ्या संतांच्या मागे लागलं तर आपल्या जीवाचं कल्याण होणार नाही. याच्यासाठी खऱ्या संतांची लक्षणं तुम्हाला सांगत आहे. तेच आप जगद्गुरु तुकोबारांनी अभंगाच्या प्रथम चरणात सांगितलं.
अभंगाच्या प्रथम चरणातून वर्णन केलं. भक्त कुणाला म्हणावं, संत कुणाला म्हणावं? भक्त आयचे जाना जे देही उदास, गेले आशा पास निवारोनी. त्याला कुठल्याच प्रकारची आशा, त्या रामायणामध्ये 7 प्रकारचं पास सांगितलं भाऊ. ब्रह्मपाश, कर्मपाश, मोहपाश. त्यापैकी आता बाकीचं पास बघत गेलो तर आपला पास 12ला जायचा. पुढचं चिंतन कवा करावं म्हणून बाकीचे पास सांगत बसत नाही. फक्त इथं उल्लेख केलाय आशा पासाचा म्हणून आशा पास सांगतो. विठ्ठल विठ्ठल आशा पास किती वाईट आहे तुम्हाला थोडक्यात एक उदाहरण देऊन सांगतो. रामायणामधला दृष्टांत आहे. सीता माता, लक्ष्मण भैया, रामप्रभू वनवासात गेलेले आहेत आणि वनवासात गेला असताना अरण्यामध्ये पर्णकुटी बांधलेली आहे आणि त्या पर्णकुटीमध्ये सर्वजण आहेत. परंतु मायावी असणारा हरण मारीच असणारा मारीच मामा होता. मारीच मामाला सांगितलं, मारीच मामा तुम्हाला हे कार्य करायचं आहे. मारीच म्हणला हे आपल्याला जमत नाही असं. ते म्हणले हो का, तुम्ही केलो तर बरोबर आहे रावण महाराज सांगतात, आणि नाही जर केलो तर माझ्या खडगानं मारावं लागेल. मग कोणचं करायचा विचार करा. मारीच म्हणला या दुष्टाकडून मरण्यापेक्षा त्या रामाकडून मेलेलं बरं की, देहाचा उद्धार तर होईल. आणि मग मात्र विचार केला आणि ठीक आहे म्हणला, कबूल झाला. आणि मारीच राक्षस होता परंतु हरणाचं रूप धारण केलं आणि हरणाचं रूप धारण करून सीतामयाच्या पर्णकुटीपासून तो चाललेला आहे. तो हरण कसं मायावी झालं. सुवर्ण जसं चम 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 चमकावं अशी त्या हरणाची कातडी चमकायला लागली. मायावी हरण काय बी करा येत होता राक्षसाला मायावी स्वरूपात. आणि तिथून जायला लागले. त्यावेळेस सीतामायाला आशा उत्पन्न झाली आणि राम प्रभूला म्हणताय सीतामाया, प्रभू पहा ना. ते म्हणले काय सीते, बघा ना ते किती सुंदर हरिण दिसते आणि मला वाटते, माझी अपेक्षा आहे, माझ्या आशा आहे त्या हरणाच्या कातडीची मला चोळी या ठिकाणी मला किती शोभून दिसत. अगं ते हरण आहे, असू द्या. आता देवादिकाच्या पत्नीचा हट्ट देवादिकाला त्या ठिकाणी पुरवावा लागला. तुमच्या आमची काय कथा आहे. विठ्ठल 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 आणि मग मात्र हट्ट त्या ठिकाणी बाल हट्ट, स्त्री हट्ट आणि राज हट्ट अवघड आहे. पुरवावाच लागतो. बाल लेकराला त्याचा हट्ट पुरल्याशिवाय ती शांतच बसत नाही, रडायचं. पत्नीचा हट्ट पुरविल्याशिवाय नवऱ्याला ती जीवच देत नाही, सारखे तडपड तडपड. तसं राजा हट्ट, स्त्री हट्ट आणि बाल हट्ट, त्यापैकी हा स्त्री हट्ट असणारा सीतामायानं हट्ट केला प्रभू रामचंद्रापाशी आणि आपल्या पत्नीचा हट्ट पुरवण्यासाठी प्रभू रामचंद्र बाण घेऊन त्या हरणाच्या पाठीमागे धावू लागले. आता हरण थोडस जवळ दिसायचं, मायावी. रामप्रभू मागे पळत आहेत, पुन्हा उड्डाण मारले की पुढे लांब त्या ठिकाणी दिसायचं. असं करीत 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 अरण्यामध्ये प्रभू रामचंद्राला त्या ठिकाणी या घेऊन त्या हरण तिकडे पुढे गेलं आणि मायावी स्वरूपात आवाज त्या ठिकाणी कराय केला, लक्ष्मणा धाव, लक्ष्मणा धाव. कानावर आवाज कोणाच्या, सीतामयाचा पडला आणि सीतामया म्हणते, लक्ष्मण भैया तुम्ही काय बहिरे झालात का? तुमच्या भावावर त्या ठिकाणी संकट ओढवलेलं आहे. पण लक्ष्मण असणारा शेषाचा अवतार आहे. त्याने सांगितलं, सीतामय्या तुम्ही काळजी करू नका, तो परब्रह्म आहे, त्याला कुठल्याही प्रकारचा धोका होणार नाही. नाही पण ऐकत नाही सीतामाता. अपशब्दामध्ये अपमानित केलं लक्ष्मण भैयाचा आणि नाही ते शब्द वापरून त्या ठिकाणी सीता लक्ष्मण भैयाला बोलू लागल्या. आता मला कळालं, वनवास हा रामाला होता पण तुम्ही का वनवासात आला, आता मला कळालं.
तुमचा अभिप्राय काय आहे ते आजपासून मला कळालं नव्हतं, पण आता कळालं का? वनवासामध्ये तुमचा येण्याचा मूळ हेतू एकच होता, राम असणारा त्या ठिकाणी दुष्टाच्या हातातून वदला जावा आणि मी तुम्हाला वराव, ही संकुचित भावना ठेवून तुम्हाला वनवास नसताना रामप्रभूवर येण्याचा मूळ तुमचा हे हेतू होता का? आता लक्ष्मण भैया त्या ठिकाणी वाईट वाटायला लागलं, पण नाविलाज होता. पुढचं मी जातो तर इकडे मागं अनिष्ट काय घडलं तर काय करू, तिकडं रामप्रभूला तर काय होणार नाही ते टोचून शब्द. आता रामायणामध्ये ऐका थोडस, रामायण मध्ये त्या ठिकाणी एक एक शब्द, जसं अग्नी आणि तूप एकत्र आल्यानंतर जशी तूप पगळावं तसं त्या ठिकाणी या सीतामायाला बघून तुमची दृष्टी झाली असावी असं लक्ष्मण भैयाला बोलू लागले. पण नाही, मग नाही ते बोलायला लागल्यावर मग मात्र लक्ष्मण भैया म्हणले, भाभी ठीक आहे, तुम्हाला वाटतंय ना भैया संकटात आहे, जातो, पण एक काम करा, आपल्या हातातला धनुष्यबाण घेतला आणि रेखा ओढली, मी आणि भैया येईपर्यंत या रेखेच्या बाहेर तुम्ही ओलांडून येऊ नका, एवढं फक्त करा, मी जाऊन येतो. आणि सांगितलं, आणि लक्ष्मण भैया रामप्रभूच्या पाठीमागे शोधत शोधत गेले. इकडं रावण असणारा साधूचा वेश धारण केला. मग त्याला साधू म्हणायचं का या ठिकाणी? आता त्याला संत म्हणायचं का? भगवी वस्त्र धारण केलेत, मार त्या ठिकाणी गळ्यामध्ये सगळ्या कानाला कुंडल आहेत, पट्ट्या मारलेत आपल्या डोक्यात, गळ्याला फार वस्त्र असणार भगव वस्त्र धारण केले आणि साधूचा वेश धारण केला आणि सीतामयाच्या पर्णकुटीपाशी आलेला आहे. भिक्षांदेही. आता भिक्षा मागायला लागल्यावर त्या ठिकाणी रावण असणारा रेखेच्या बाहेर होता, जे लक्ष्मण भयाना रेखा आखलेली होती त्या रेषेच्या बाहेर रावण होता आणि सीतामाया आत पर्णकुटीमध्ये होती. पण आता काहीतरी वाढ, माय भूक लागले मला, फळमूळ काय असले तर दे. अरे फळमूळ तुला इकडे अरण्यात होते तिथंच कशी काय जायला, पण पुढचा हेतू साध्य करायचा होता. आणि गेलं सीतामायाला म्हणतो काय तर वाढ. ते म्हणले तुम्ही आत या, मग मी फळं वगैरे आहेत काय इथं ते तुम्हाला दे. पण ह्याला बी माहित होता ही तर काय साधा होता, काय हुशार होता आहे. यानं म्हणला ही जर मी ओलांडून जातो तर जळून बस, मग इथंच होता मी, आत जायचं नाही. त्यानं म्हणलं मी काय आत येत नसतो, परक्या स्त्रीच्या घरात आत येत नाही, आम्ही साधू महान आहे, आम्हाला तसलं जमत नाही. म्हणजे आम्ही कुणाच्या घरात जात नाही, तूच येऊन माय बाहेर आम्हाला भिक्षावाड माय म्हणतोय, भिक्षावाड म्हणतोय. आणि त्या ठिकाणी सीतामाय तरी आपल्याला सांगितलं लक्ष्मण भैयानं बाहेर जाऊ नका म्हणून, जात नव्हती. मग यानं काय केलं, सोंगरावनानं गडबड गडबड गडबडलो. तो म्हणला तुझ्या पुढे इथं जीव देतो, तुझ्या पर्णकुटी पुढे, आणि मग ते असणारं दुःख झालेलं तुला भोगावं लागेल. आता सीतामाला इकडे सत्व हरण व्हायला लागले, ही जर हिथं मेलं तर त्याचं पाप आपल्या शिरावर बसल, काय करू. असुदा म्हणले आता काय बाहेर येऊन भिक्षा वाढावी, पुन्हा मध्ये जाऊन बसावं. एवढ्यासाठी सीतामाय ते फळमूळ कंद घेऊन बाहेर आले आणि तेवढ्यात सीतामायला उचलून रावणानं त्या ठिकाणी लंकेला घेऊन गेला. कशाचा परिणाम झाला? आशा जर त्या ठिकाणी मनामध्ये उत्पन्न झाली नसती त्या कंचुकीची, चोळी शिवण्याची, त्या हरणीच्या कातडीची, तर ही पुढे त्या ठिकाणी रावणाच्या बंदखान्यात त्या ठिकाणी अशोकवनामध्ये 14 वर्षे तिथं उपवास धरून रामप्रभूचा दुरावा निर्माण करून राहावं लागलं नसतं. म्हणून या ठिकाणी जे खरे संत असतात, भक्त ऐसे जाना जे देही उदास, गेली आशा पास निवारोनी. ही नुसतं आशा किती वाईट आहे ही तुम्हाला सांगितलं. नवे नवे दुसरा दृष्टांतर सांगायचा म्हणलं, आशा उपजली अनंतासी, नेच वामनत्व आले त्यासी, आशेने केले दिन देवासी. मग तुमची आमची काय कथा? देवाला जर दिन व्हावं लागतंय, भीक मागावं लागतं आशेमुळं, तर तुमची आमची कथा काय आहे असं त्या ठिकाणी. म्हणून जो आशा ज्याच्याकडे आहे तो त्याला संत म्हणता येत नाही, त्याला भक्त म्हणता येत नाही. जे आशापास सगळे काय ज्याचे निवारून गेलेले आहेत, आशाला काय म्हणावं? भक्त ऐसे जाना जे देही उदास, गेल्याच्या पास निवारोनी. नवे नवे तो भक्त असणारा, तो
संत असणारा काय करतोय रात्रंदिवस अभंगाचं द्वितीय चरण. विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण. संतांची लक्षणं सांगत असताना दुसरं लक्षण महाराज सांगतात. पहिलं सांगितलं भक्त ऐसे जाना जे देही उदास गेले अशा पास निवारोनी. आणि दुसरं लक्षण सांगतात तो संत कसा असतो, भक्त कसा असतो, तर विषय तो त्यांचा झाला नारायण. जो बी विषय असेल ते भगवान परमात्माच, बाकी इतर काय नाही. आणि पुढे द्रुपदात सांगतात नावडी त्या भक्ताला संताला जे आवडत नाही, धन आवडत नाही, माता आवडत नाही, पिता आवडत नाही. आता जेन का आवडत नाही, जगाचा विचार केला तर लय फार अवघड आहे. आजकाल बघा लागलो, आता झालंय बघा, एकाचा चिवडा खायचा, दुसऱ्याच्या गाडीत बसायचं, तिसऱ्या संग ढाब्यावर जायचं, तिथं खायचं, आणि चौथ्यालाच निवडून आणायचं. ही जग असं अवघड आहे. विठ्ठल 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 जगाचं इतकं अवघड आहे. जास्त बोलायला लागला त्या ठिकाणी म्हणते काय वाचाळ आहे. खपराचं जर तोंड असतं तर याचं फुटून गेलं असतं. बहु बोलो जाता म्हणते हा वाचाळ. आणि नाही बोलावं का रामभाऊ बोलत नाव पण लय गर्विष्ठ बाबा तुम्ही. म्हणजे नाही बोलावं, बोलावं तर खापराचं तोंड असतं तर फुटून गेलं असतं. म्हणून महाराज म्हणतात बहु बोलो जाता म्हणते हा वाचाळ, न बोलता सकळ म्हणती गर्विष्ठ. पुन्हा लग्न केलं एक जणांनी, लग्न केल्यानंतर त्या लग्नानंतर 5-4 वर्ष झाली पण संतान होईना. आणि संतान होईना म्हणून त्याने काय केलं, दुसरं लग्न केलं. आता संतान होईना, आता काय करावं, वारस कोणी तर लागतो की इस्टेटीला, म्हणून दुसरं लग्न केलं. तिला बी होईना, पुन्हा तिसरं केलं. त्यावेळी चर्चा उठली, काय मातलंय बघा म्हणले, मातलंय. लग्न करू जाता म्हणते हा मात्याला न करिता झाला नपुसक. मग आता त्याला नाव ठेवाली म्हणून एकानं लग्नच केलं नाही. कुजबुज उठली, काय रामभाऊ लग्न केलं नाही, दुसरं काय म्हणतो. कसं करते, लग्न करण्यासाठी पुरुषार्थ लागतो. म्हणजे लग्न करावं तर जग जग असं आहे, दो तोंडी जग. कसं दोन्ही कोण बोलतंय हे तुमच्या पुढे मांडायला विषय. लग्न करू जाता म्हणते हा मातला न करिता झाला नपुसक. बर पाहुण्याला भेटायला जावं, भेटीशी जाता न जाता, भेटीशी न जाता म्हणते हा नष्टोर. आणि जर
जावं पाहुण्याला भेटायला. नाही भेटायला गेलं तर काय निष्ठुरा भेटाय सुद्धा आलं नाही. आणि भेटायला जावं, येता जाता नुसतं घर बुडविलं ह्या पाहुण्यानं. तर बघा आता त्या वागणाऱ्यानं वागायचं कसं आहे. भेटायला न जावं तर निष्ठुर आहे म्हणून सांगते. जग असं आहे. आणि नाही गेलं तर निष्ठुर आहे, गेलं तर येता जाता घर बुडवलं म्हणतात. म्हणून ही जग असं दूध तोंडी आहे. म्हणून तुकोबरा म्हणतात, तुका म्हणायचे त्याजोनी भक्ती करा. ही जग असणार, या जगाला त्या ठिकाणी जागेवर सोडा आणि जागेवर भक्ती करा, असं तुकोबरायचं म्हणणं आहे. म्हणून न आवडीत जन, जन या शब्दाचं का आवडू नये तुकोबरायांनी सांगितलं की असं जग आहे. म्हणून जगाच्या तोंडाला काय हात लावता येत नाही. आपण आपला परमार्थ आपल्या संग. कुणी निघाली बघा बगळे म्हणू, नाहीतर जगद्गुरु म्हणू, ना काय म्हणू, आपला आपला परमार्थ आपल्या संग. नाव ठेवणारी लय ती. आम्ही निघालो गाडीवर, आता निघाले बघा वरबडायला. अरे मग तू बी चल की आमच्या संग. का तुझ्या बाप्पाचं बिघडाले काय विनाकारण. पण ती त्याची बी चूक नाही, त्याचा घडा भरायचा असते ना. मग ती जर नाही दुसऱ्याची निंदा केली तर ती घडा भरायचा कसा. म्हणून त्याचे बी ते खरंच आहे. कोणाची तर निंदा केली, काहीतरी केली तर त्याचा घडा भरणार आहे. घडा भरला की एकदा फुटणार आहे. विठ्ठल 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 आता जन आवडू नये हे आम्हाला कळालं महाराज. पण धनासाठी तर सगळे धडपाड्या लागले. आणि तुम्ही धन आवडू नये म्हणता. धन आवडू नये याचं कारण काय. त्यावेळेस महाराज म्हणतात, धनाच्या पाठीमाग भागवतामध्ये 15 अनर्थ सांगितले. आधी साधं सोपं विचार करा की धन कमविताना दुःख, बरं कमवून घरात ठेवलं आणि चोरट्याने हाणल्यावर बी दुःखच, कमी होताना बी दुःखच. मग ही दुःख किती पुन्हा वाईट आहे. एक वेळेस असा प्रसंग घडला. 4 चोरं होती आणि त्या 4 चोरांनी काय केलं, एक मारवाड्याच्या घरी चोरी करायचं ठरलं. श्रीमंत मारवाडी. आणि मारवाड्याच्या घरी जाऊन चोरी करायचं ठरलं. जाताना सगळ्यांनी सगळे विनिमय केला, चोरी केलं, धनद्रव्य गटुडं बांधलं आणि घेऊन आले आणि अरण्यामध्ये पारीच्या जंगलात त्या ठिकाणी थांबले. परंतु आता ही 4 जण होते. 2 जण पुढे चालले, 2 जण मागे चालायला लागले. त्या धनामुळे यांच्या भावनेमध्ये बदल झाला. पुढच्या भावनेमध्ये बी पुढे चालले 2, मागे चालले 2. मागटली काय म्हणते, होय रे एवढं जर गटोडा आपल्या दोघालाच मिळालं तर किती भारी होईल. अरे होय, पण कसं मिळवायचं कसं. ती म्हणली काय नाही, सोपं आहे, मी तुला सांगतो तसं आहे. यांचा विचार असा व्हायला तर पुढच्याच्या बी मनात तसं झाले. एवढं जर आपल्याला धन द्रव्य ही सोनं मिळालं तर किती भारी. पण कसं मिळवायचं सांगतो म्हणजे. पुढच्याने विचार केला, काय नाही आपल्यापाशी धन आहे का नाही, घेऊन जायचं आणि ह्या महागटल्याला सांगायचं, हे गड्या आता सगळं झालंय, आपल्या मनासारखं झालंय, चोरी सफल झाले, मग आता काय करायचं, भूक लागली, तुम्ही वेषांतर करून आता गावात जावा आणि गावात जाऊन नांदुर्गेत काय खायला मिळालं तर घेऊन या, खाऊ शेवचिडा वगैरे काय, तर लय भूक लागली म्हणले. मग शेनी सांगितलं असं, ठीक आहे म्हणले. ही 2 आम्ही इथं नजर राखत बसताव या धनाला. ही 2 गावात गेले आणि गावात त्या ठिकाणी खाण्यासाठी घेतलं. पण जाताना यांनी विचार केला, आता आपण एक करायचं म्हणले. ते घेतल्याबरोबर त्याच्यामध्ये विषाची बाटली घेतली आणि ती कालवून नेलं आणि हे बघ म्हणले, आता हे न्यायचं आणि त्यांना खावा म्हणायचं. खावा म्हणलं ती खातेली, खाल्ले की ती मरते ती दोन्ही बी. ही धन आपल्याच दोघाचं आहे. ही इकडे गावात न्यायला आल्यावर त्यांनी विचार केला तिथं बसणाऱ्यांनी, आता काय करावं, ही 2 आपल्याला दोघाला मिळालं पाहिजे. एक काम करायचं म्हणजे त्यांनी घेऊन आलं की त्यांना सांगायचं, आणला वगैरे आता खायला, पण आता पाणी आता हातासारखं तुम्ही आता आणल्यासारखं पाणी बी घेऊन या. मग सगळेजण येतेच आपलं भोजन करू, खाऊ आणि पुन्हा आपल्या वाटण्या करू 4 अशा प्रकारे मनामध्ये विचार केला. शीतल्या बसणाऱ्यांनी तसा विचार केला आणि तिकडले तसा विचार. त्यांनी खाऊ आणला, त्याच्यात विष कालवून आणलं आणि ताबडतोब आणलं म्हणले खावा. आता खाऊ म्हणले, पण एक काम करा, तर पाणी वगैरे तर लागेल का नाही म्हणले. या इथं विहीर दिसायला लागले म्हणले, उपसा दिसायला लागलाय, जाऊन कशात तर पाणी थोडं घेऊन या, आपण सगळेजण खाऊ. आणि यांनी विचार केला, ही
विहिरीत खाली पाण्यासाठी उतरली. आपण आपल्या मागं दडून जायचं आणि मोठ्याली 2 दगड उचलायचे आणि त्यांच्या खाली ही डोसक्यात घालायची. ती जागेवर गत प्राण होतेली. मग आपलंच धन. आता त्याने असा विचार केला, शिकडे हे आले, बरं ठीक आहे म्हणले, पाणी आणायला इकडे आले. त्यांच्या पाठीमागं चोल पावनानं ही दोघं बी आले. त्यांनी खाली विहिरीमध्ये उतरले, पाणी घ्यायला लागले. त्यावर वरून 2 मोठी दगड टाकली. त्यांना जागेवर गतप्राण केलं, ठार मारले गेले. आणि इकडे आले. आता म्हणले संपले ते, तर आता दोघाच आहे आपलं. दोघाच्या 2च वाटण्या झाल्या, आता 4 व्हायच्या तिथं. बरं आता वाटण्या करायच्या ऐवजी एक काम करू, आधी खाऊ पोटाला, 4 घास खाऊन पुन्हा वाटण्या करू. आणि अशा प्रकारे विचार केला. आणि या दोघांनी बी यथेष्ट त्या ठिकाणी आणलेला खाऊ खाल्ला. खाऊ खाल्ल्याबरोबर गुणधर्म दाखवायचा ती दाखवला. चक्कर याला चालू झाला लागली का 12 वाजत आले त्या. महाराज काय आणि मधल्या बी भजनावर येणा गेला म्हणून चक्कर याला चालू झाली. आणि मग मात्र गिरकी या लागली आणि जागेवरती बी विष असल्यामुळं गतप्राण झाली. म्हणून धन ही कसं आहे, धनाच्या पाठीमाग अनर्थ आहे. म्हणून माझे तुकोबराय म्हणतात, नावडे जनधन माता पिता, आवडे जनधन माता, आवडे जनधन विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण, आवडे जनधन माता पिता. साधक मंडळीला असं पटवून सांगितलं, बाबा धन असलं हाय, धन कमीवताना बी दुःख आहे, मिळवताना दुःख आहे, गेल्यावर बी दुःख आहे, अनर्थ आहे धन. म्हणून संत महात्म्याला धन आवडत नाही. नावडे जनधन मात. साधक मंडळी म्हणले, महाराज आता तुमचं आतापासून आम्हाला पटलं, जन आवडू नये ही बी पटलं, धन आवडू नये हे बी पटलं, पण आता पुढे तुम्ही सांगताय की माता पिता आवडू नये, ही वेगळंच काहीतरी सांगायला लागले. म्हणले, अहो ज्या आई वडिलाच्या सेवेमुळं भगवान परमात्मा योग्य 28 त्या ठिकाणी विटेवर उभा राहिलाय, त्याच्यासाठी सेवेचं ऋण त्या ठिकाणी ही फेडण्यासाठी. भक्त पुंडलिक रायन आई वडिलाची सेवा करण्यामध्ये दंग होता आणि त्याला भेटण्यासाठी गेला. आणि पुंडलिकाला सांगतोय भगवान परमात्मा, ए पुंडलिका, अरे मी तुझ्यासाठी आलोय. त्यावेळेस पुंडलिक सांगतात, देवा मी माझ्या आई वडिलाच्या सेवेमध्ये मग्न आहे, सेवा करतोय. आई वडिलाची सेवा संपली की मी तुला भेटा येतो. तोपर्यंत काय कर, वीट हातात तिथंच घेतली, हातात सापडेल ती, आणि असे पाठीमाग वीट भिरकावली आणि उभारतावर तिथं. आता कवा सेवा पुंडलिक रायाची संपते आणि भगवंताला कवा भेटायला जातो पुंडलिक माहित आहे. परंतु त्या पुंडलिक रायानं खरोखर आपणावर उपकार केला. त्याने उभा केलं नसतं तर तुमची आमची पंढरपूरची त्या ठिकाणी भगवंताची भेट झाली नसती. म्हणून अनंत उपकार त्या पुंडलिक रायाचे आहेत. आणि मग मात्र साधक मंडळी म्हणले, त्या आई वडिलाच्या सेवेच्या प्रीत्यर्थ भगवान परमात्मा तिथं येऊन उभा राहिला, केवळ आईची वडिलाची सेवा केल्यामुळं. आणि तुम्ही तर इथं सरळ सांगताय, ना आवडे जनधन, आणि माता बी आवडू नये, पिता बी आवडू नये. परंतु तुकोबराय म्हणले, अरे बरोबर आहे, पण कोणची माता पिता? प्रल्हादी जनक विभीषण बंधू राज्य माता निंदू भरते केली. भरत असणार भरताची आई, त्या ठिकाणी तिनं तर वनवास रामाला लावला. आणि म्हणून आई जरी असली तरी खड्ग घेऊन त्या ठिकाणी, विस्तृत सांगायला वेळ नाही म्हणून त्रोटक सांगतो, खड्ग घेऊन आपल्या आईच्या अंगावर धावत गेला. नवे नवे बिभीषण असणारा रावणाचा त्याग केला. काय कमी होतं त्या लंकेमध्ये बिभीषणाला? लंके माझी घरी किती आहे, आई किती संख्या जैशी तैशी. 5 लक्ष घरी पाषाणाची, 7 लक्ष विटेबंदी, कोटी घरे काशानी तांब्याची, शुद्ध कांचनाची 7 कोटी. 7 कोटी घर शुद्ध म्हणजे 24 कॅरेटची. आज किती 24 कॅरेटचा भाव आहे? 1 तोळ्याचा मला वाटतं 1.5 लाखाच्या पुढे.
मग तिथं 7 कोटी घर सोन्याचे असणारी लंकेमध्ये बिभीषण असणारा होता, परंतु खऱ्या परमार्थाच्या आड भाऊ यायला लागला म्हणून त्या भावाचा त्याग केला. आणि प्रल्हाद असणारा भगवंताचं नाम आपला बाप घेऊ देत नाही म्हणून प्रल्हादानं काय केलं, प्रल्हादे जनक असणारा आपला पिताश्री त्याचा त्याग केला. नव्हे त्याच्या देखत पोट फाडलं भगवंतानं. आता ते किती त्रास देत होता त्या प्रल्हादाला ते सांगायला वेळ नाही म्हणून सांगत नाही, सगळ्याला श्रुत आहे. म्हणून महाराज म्हणतात की कोणची माता पिता प्रल्हादे जनक विभीषण बंधू राजे माता निंदू भरते केली. अशी जी खऱ्या परमार्थाला येणारी जी आई वडील आहेत आशाचा त्याग करावा. आणि जे त्याग आशाचा करतात तेच खरे संत आहेत, तेच खरे भक्त आहेत. विठ्ठल 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 महाराज म्हणले हे सगळं आता तुम्ही पटवून दिलं, आम्हाला पटलं. पण जर तुम्हाला आई वडील बी आवडत नसतील, जग आवडत नसतील, धन आवडत नसतील, अंतकाळाच्या टायमाला निर्वाणीचा जर प्रसंग आला तर तुम्हाला सहायता कोण करील? अभंगाचं तृतीय चरण. मागे पुढे असे मागे निर्वाणी गोविंद असे मागे पुढे कोणाचीच गरज नाही. निर्वाणीच्या प्रसंगाला माझा भगवान परमात्मा समर्थ आहे. तो काय करतो? निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडवून दे. आता तो भगवान परमात्मा मागे पुढे राहून कोणाचं कशी कामं केली, कोणाचं साकडं कसं निवारण केलं ते बघण्याच्या पूर्वी थोडस भगवंताचं आपण भजन करूया. विठोबार कुमार गोपाल कुमार गोपाल कुमार गोपाल कुमार गोपाल कुमार गोपाल कुमार गोपाल कुमार
ऐसी जानाचे देही उदास गेली अशा पास निवारुणे विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता निर्वाणे गोविंदासे मागे पुढे काहीच साकडे पडून दे विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता विठ्ठल 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 महाभारतातला दृष्टांत आहे. कुणाच्या पाठीमागे राहून कार्य केलं भगवंतानं सगळ्याला ज्ञात असणारा दृष्टांत तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न करतो. ज्यावेळेस दूत क्रीडेमध्ये धर्मराजा असणारा दूत क्रीडा खेळत असताना दूत क्रीडेमध्ये कापट्यानं त्या ठिकाणी शकुनी मामानं दुर्योधनानं त्या ठिकाणी हरवलं धर्मराजाला आणि हरवल्यानंतर शेवट सांगितलं कडे आता सगळं माझ्याकडे संपलंय, आता डाव मोडूया. धर्मराजानं सांगितलं. पण शकुनी मामा त्या ठिकाणी त्यानं म्हणलं, ए धर्मराजा और भी कुछ तो बाकी है. ते म्हणले काय बाकी आहे? यदा कदाचित तुझी पत्नी असणारे आणखीन शिल्लक आहे डावावर लावण्याची, आणि जर ते लावला डाव आणि तू जर जिंकलास तर तू बी त्या ठिकाणी जिंकू शकतोच. धर्मराजाची बुद्धिभ्रष्ट झाल्यासारखं झालं आणि त्याच्या डोक्यात आला विचार, खरंय म्हणले बघावंच आणि एकदा लावून बघावंच. आणि आपली पत्नी असणारी द्रौपदीला डावावर लावलं आणि तोही त्यांनी छक्का पंजा करून त्या ठिकाणी धर्मराजाला हरवण्यात आलं. हरवल्याबरोबर द्रौपदीला जिंकलं दुर्योधनानं आणि दुर्योधन सांगतो दुःशासनाला भावाला, ए दुःशासना जा द्रौपदीला घेऊन ये. आता ते आता आपली पट्टराणी झाली, हे निस्तेज झाले तिचे पती असणारे, आता काही करू शकणार नाहीत. काय यांच्यापाशी सगळं आपण या ठिकाणी डावावर जिंकलेलं आहे. दुःशासन असणारा त्या ठिकाणी पाठवला महालामध्ये, द्रौपदीला बोलावलं आणि द्रौपदीला जाऊन सांगितलं, दुर्योधनानं तुला बोलवले म्हणले सभेमध्ये, चल. ते म्हणले मी येऊ शकत नाही भाऊजी. का? एक वस्त्र मी परिधान केलेलं आहे. एक वस्त्र परिधान म्हणजे थोडक्यामध्ये उघड न बोलता रजस्वला स्त्री आहे मी, आणि त्यामुळे मी राज्यसभेत येऊ शकत नाही. त्यामुळे ते आम्हाला माहित नाही म्हणले. बोलवलं तुला, चल. पुन्हा येऊन सांगितलं दुःशासनानं, ते असं सांगते येत नाही. दुर्योधन म्हणते असं येत नाही ना, तिच्या केसाला धरून फरफटत वळीत आणि इकडे या ठिकाणी दुःशासन. आता धृतराष्ट्राची 100 पुत्र होती. दुर्योधन, दुःशासन, दुर्विकर्ण, अनेक प्रकारची असणारीच अशा प्रकारचीच नावं बी कृत्य बी त्यांची तशीच होती. आणि 101 मध्ये 100वर 1 मुलगी झाली, तिचं नाव दुःशिला. सगळे त्या नावाप्रमाणेच. आणि त्या दुःशासनाला सांगितलं असं येत नसेल तर तिच्या केसाला धरून फरफटत आण. हे गेला आणि जाऊन स्पर्श करून धरायला लागला. त्यावेळेस ती सांगते मला स्पर्श करू नका, मी रजस्वला स्त्री आहे. ऐकत नाही, तसंच धरलं केसाला फरफटत बाहेर आणलं. सभेमध्ये त्या ठिकाणी सर्वजण आहेत. भीष्माचार्य, पितामह भीष्माचार्य आहेत, द्रोणाचार्य आहेत, अनेक रथी महारथी आहेत, आपले 5 सिंहासारखे असणारे पती आहेत. हिला वाटलं समोर गेल्यावर तर ती पती आपल्याला सोडवतील आणि काय मोकळून रडू लागली. परंतु कोणाचाही त्या ठिकाणी सोडवण्याचा प्रयत्न होत नव्हता. सर्वजण खाली निस्तेज माना खाली घालून बसले होत्या. पण भीम दादाला कर 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 दात खायला लागला. काय का होईना म्हणून ताड करणं उठला गदा घेऊन. उठल्याबरोबर धर्मराजाने आज्ञा केली, भीमा सध्या आपण त्यांच्या ताब्यात आहोत, खाली बस. आणि भीमाला सुद्धा मुकाटपणे खाली बसवलं गेलं. आता भीमावर विश्वास होता, ही तर सोडवल, आता ती बी सोडवत नाही. आता मनामध्ये इच्छा वाटू लागली, काय भीष्माचार्य पितामह भीष्माचार्य तर सांगतील त्यांना, आपल्या राज्यामध्ये असा स्त्रीचा अवहेलना करू नका असं सांगतील, असं वाटत होतं द्रौपदीला. पण कुणीही त्या ठिकाणी बोलत नव्हतं. सर्वजण असणारी खाली माना घालून होती. का? म्हणूनच शास्त्र सांगते कोणाचं अन्न खायचं कोणाचं खाऊ नये. कारण
जरी भीष्माचार्याची ताकद जरी असली तर अन्न त्या दुर्योधनाचं खाल्लं होतं आणि म्हणून तशी दूषित रक्त निर्माण झालं होतं, बुद्धी तशी झाली होती, म्हणून द्रौपदीला त्या संकटातून कोणीच वाचवत नव्हतं. आणि मग मात्र आता तिला कळून चुकलं की आता कोण माझा पती मला वाचवत नाही, कोण भीष्माचार्य वाचवत नाही, द्रोणाचार्य वाचवत नाही. तुका म्हणे तुला सोडविना कोणी, एका चक्र पाणी वाचोनी. संकटातून कोणच वाचवणार नाही, फक्त वाचवणारा तो भगवान परमात्मा आहे. तुका म्हणे तुला सोडविना कोणी, एका चक्र पाणी वाचोनिया. आणि मग मात्र धावा त्या भगवंताचा चालू केला. कसा धावा केला? कोठे कुंतलासी द्वारकेच्या द्रौपदी सांगते, दीनानाथ ब्रेद सांभाळे आपुले, नको केले पाहू पाप पुण्य देवा. आता या दुःखातून मला सोडव, तुझ्याशिवाय सोडवणारा दुसरा कोणी नाही. आणि मग मात्र देव त्या ठिकाणी ताट घेऊन भोजन करायला लावला होता. द्रौपदीचा आवाज कानावर आल्याबरोबर तर ताट बाजूला ढकललं आणि ढकलून गरुडाला आज्ञा केली. गरुड काय जास्त पळना म्हणून गरुडाला मागे ठेवलं आणि मनोमार्गाने त्या ठिकाणी द्रौपदी पशी आला आणि चाटे द्रौपदीला बघितल्यावर मग मात्र द्रौपदीचा जीव थोडासा भांड्यात पडल्यासारखे झाला. आता वाचवणारा माझा आला, सखा भगवान परमात्मा. आणि मग मात्र द्रौपदी म्हणते देवाला, देवा अरे किती अट्टास करून तुला मी आरडते, किती वेळ झालं तुला आरडते, तू आता आलास. त्यावेळी द्रौपदीला भगवान परमात्मा म्हणतो, अगं तू बोलवलीच कुठून? अंतर्यामी हितच जर प्रकट हो म्हणलं असतं तर हितच मी प्रकट झाला असतो ना. तू मला कुठे गुंतलासी? द्वारकेला त्या ठिकाणी मला बोलवली म्हणून द्वारकेहून यावं लागलं. मग आता द्वारकेहून यायला काय वेळ लागेल का नाही सांग. आणि अशा प्रकारे भगवान परमात्मा आला आणि त्या द्रौपदीचे वस्त्र हरण करण्याचं काम दुर्योधन दुःशासन करत आहे. परंतु किती वस्त्र नवे नवे, अख्खी वस्त्र रूपानच माझा भगवान परमात्मा त्या ठिकाणी झाला, पण द्रौपदीची लज्जा त्या ठिकाणी जाऊ दिली नाही. हे माझ्या भगवान परमात्म्यानं पाठीमागं राहून काम केलं. विठो विठ्ठल 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 विठ्ठल. आता पुढे कोणाच्या केलं? पायीक पाठीशी घाटेला आपण पुढारा राहिला. सारथ्य पण करण्याचं काम माझ्या अर्जुनाचं केलं, म्हणून तू पुढे राहून भगवंतानं अर्जुनाचं काम केलं, पाठीमागे राहून द्रौपदीचं काम केलं. कारण आपला वेळ संपलाय म्हणून विस्तृत चिंतन पुढचं मांडत नाही, म्हणून सरळ तुमच्या पुढे तो भावार्थ मांडण्याचा प्रयत्न केला. पुढे राहून अभिमन्यू धारात तीर्थ पडल्यानंतर पण केला
जयद्रथानं लात मारली आणि ती लात मारल्यानंतर आई असणारी सुभद्रा धाय मुकरून रडू लागली. अर्जुनाला त्या ठिकाणी बोलू लागले, विकळ पडता माझे बाळ, जयद्रथे दिदला लता प्रहर, धिक्क गांडीव ढिक्क तुनीर, ढिक्क यदुवीर पार्थ पै. काय करता तुमच्या धनुर्विद्येला? अर्जुनाला आवेशामध्ये बोलू लागल्यावर अर्जुनानं आवेशाच्या भरामध्ये प्रतिज्ञा केली. काय प्रतिज्ञा? उद्या सूर्यास्त होईपर्यंत जयद्रथाला मारीन, नाहीतर अग्निकाष्ट भक्षण करीन. आणि मग मात्र दुसरा दिवस उजाडला. इकडे कौरवाच्या सैन्यामध्ये कुकाट कळाली की म्हणले, काय अर्जुन उद्या संपणार, गुळानं मारायला इस द्यायची काय गरज आहे? कस काय? जयद्रथाला जर उद्या नाही त्याला नजर पडू दिलं, अर्जुन अग्निकाष्ट घेऊन मरतोय, मग राहिलंच कोण? विजय आपलाच आहे. दिवाळी साजरी करायला चालू केलं. पांडवाच्या सैन्यामध्ये शिमगा. आता अर्जुन जर गेला, आम्ही काय करावं? धनुर्विद्येमध्ये प्रवीण असणारा अर्जुन गेल्यावर आम्ही हतबल झालो. अशा प्रकार दुसरा दिवस उजाडला. दिवसभर शोधाशोध चालू केली. जयद्रथाला लपवून ठेवलं. परंतु भगवान परमात्मा पुढे राहून कसं कार्य करतो, मागे राहून कसं कार्य करतो, हे तुम्हाला सांगायला लागेल. देव म्हणला, ए बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले. काय उग पाहुण्याच्या भरामध्ये उठायचं आणि काय बी आज प्रतिज्ञा करायची? प्रतिज्ञा पूर्ण कर. आणि मग मात्र अर्जुनाला सांगितल्यावर अर्जुन म्हणला, ठीक आहे देवा. अग्निकाष्ट त्या ठिकाणी काष्ट गोळा केली. धड 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 काष्ट असणारा पेटवलेला आहे. उडी मारणार तेवढ्यात भगवंतानं हात धरला. येडाच काय? तू धनुर्विद्येमध्ये प्रवीण असणार आहे. ही धनुष्य कुणाला राखा ठेवला? तुझा धनुष्य तुझ्या सगळं घेऊन जा म्हणले तिकडं. अग्निकाष्ट घेणार तर काय कर? मग काय करू देवा? धनुष्य बाण लाव. क्षत्रिय आहेस तू, 5 प्रदक्षिणा घाल आणि मग अग्निकाष्ट भक्षण कर. तेवढ्या वेळामध्ये अगोदरच दिवस होता, पण देवानं त्या ठिकाणी सुदर्शन चक्र सूर्याच्या आड लावलं होतं आणि अंधकारमय वातावरण निर्माण केलं होतं. आणि मग मात्र अर्जुन प्रदक्षिणा घालू लागला. 1 प्रदक्षिणा झाली, 2 झाली, 3 झाली, 4थी झाली. पण इकडे जयद्रथाला दम निघाना. मला मारायला निघाला होताच होय, मर आता, मर आता. आता मला बघू द्या अर्जुन कसा मरतो. ती ह्याला यायची गरजच नव्हती. सगळेच्या पुढे येऊन टाचा वर करू आपला शत्रू कसा मरतो ह्याला बघायची उत्सुकता. पण देव असणारा, देव रखे तया मारील कोण? वनात जरी गेलं तर काटा सुद्धा मोडत नाही, जर देव पाठीराखा असला तर, बरं का. तसं या ठिकाणी अर्जुनाचा सखा भक्त असणारा, अर्जुनाचा भगवान असणारा पाठीराखा होता. त्यानं काय केलं? अर्धी प्रदक्षिणा राहिले, अग्निकाष्ट मध्ये उडी घेणार आहे. तेवढ्यात भगवंतानं सुदर्शन चक्र सूर्याचं बाजूला केलं. बाजूला केल्याबरोबर कृष्णानं सांगितलं, ए अर्जुना, हा बघ सूर्य आणि तो बघ जयद्रथ. आता तो काय? तिला अर्जुनाला विद्यामध्ये प्रवीण असणारा ते आपल्यासारखा होता काय? पाडाचा आंबा पिकावा आणि ती पाडण्यासाठी आपण प्रयत्न करावा. 10 बी दगड मारली, दुसरी 10 आंबा हिरवं पडतील, पण पाड काय पडत नाही. आपला असला नियम. पण अर्जुनाचा तसा नव्हता. अर्जुनानं निमिष मात्रामध्ये बाण सोडला आणि जयद्रथाचं मुंडकं उडवलं. असा माझा भगवान परमात्मा निर्वाण गोविंद असे मागे पुढे काहीचे साकडी पडवणे दे. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की जर खरी परमार्थ केला ना, भगवान परमात्मा मग दुःख होऊ देत नाही. मागे राहून कार्य करतो, पुढे राहून कार्य करतो. मागे पुढे उभा राही सांभाळीत आले आघात निवाराया. त्यावेळेस साधक मंडळी म्हणली, महाराज आता सगळं तुमचं आम्हाला कळालं. भक्ताची लक्षणं, संताची लक्षणं सांगितली. कशा प्रकारचा संत असतो, त्यांची भेट घेतल्यानंतर काय होतं हे सगळं कळालं. पण परमार्थ करायचा कसा हे आम्हाला कळत नाही, तुम्ही सांगा. त्यावेळेस महाराज म्हणले, काय अवघड नाही, अभंगाचं शेवटचं सत्य कर्मवान
करावं आम्हाला ज्ञान नाही म्हणून विचारल्यानंतर काय केल्यानं संतांची भेट होईल, नेमकं काय करावं म्हणल्यावर तुकोबराने शेवटी चरणातून सांगितलं परमार्थ कसा करायचा. तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साय, कारण बाकीचं तुम्हाला करण्याची गरजच नाही, सोप्यातलं सोपं साधन सांगितलं. तुका म्हणे सत्य सत्कर्म जो करतो त्याला सहाय्य व्हावं, आणि जर आपल्याला करणंच होत नसलं तर निमूटपणे गप्प बसावं, पण जे सत्कर्म करतो त्याला कमीत कमी आडवं येऊ नये असं जगद्गुरु तुकोबरायांनी शेवटच्या चरणातून सांगितलं. म्हणून तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साय, आपण सुद्धा काय करायचं, आपल्याला यथाशक्ती जे काय दान धन द्रव्य देता येईल, अन्नदान काय आपल्याला असेल ती करता येईल तेवढं करायचं, दुसऱ्याला आडवं जायचं नाही. आपल्याला जर करणं होत नसलं तर कमीत कमी गप्प बसायचं, पण दुसरा जो परमार्थ करतोय ना, जो सत्कर्म करतो त्याला आडवं जाऊ नका. आणि अशा प्रकारे जे भक्ताची संताची लक्षणं सांगितली त्या लक्षणाला ओळखून अशा संतांच्या सानिध्यात जा, मग मात्र आपल्या देहाचा उतार झाल्याशिवाय राहणार नाही आणि सुखाची प्राप्ती झाल्याशिवाय राहत नाही. एवढंच या अभंगाद्वारे आपल्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केला. मोडक्या तोडक्या शब्दामध्ये माझे जगद्गुरु आपला गहनाथ महाराज गुरुवर्य यांच्या कृपाशीर्वादानं जे बी मोडकं तोडकं चिंतन मांडण्याचा प्रयत्न केला हे त्यांच्या कृपेचा प्रसाद आहे. आणि जे काय अभद्र बोललेला असेल, माझ्या वाणीतून वेडवाकडा शब्द केला असेल, ते माझा वाणीचा दोष समजा आणि जे सत्कर्म करते त्याला जरूर सहाय्य करा. आपल्यालाही काय सत्कर्म करता आलं तर करा, अन्यथा शांत बसा. झालेली सेवा याच ठिकाणी थांबतो. ही जी सेवा झालेली आहे आमचे शादी मामा यांच्या प्रित्यर्थ त्यांच्या चरणावर या ठिकाणी सेवा समर्पित करून गुरुवर्य गहनाथ महाराज यांच्या चरणी, ज्ञानोबराय तुकोबराय भगवान पंढरीश परमात्माच्या चरणी सेवा समर्पित करून सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. भक्तायसे जाणाचे देहुदास गेले अशा पाच निवारोणी, विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता, निर्वाणे गोविंदासे मागे पुढे काही रसाकडे पडून दे. तुका म्हणे सत्य कर्म व्हावे साय, घातली अभय नरका जाणे, विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता. आता पस्कोर शेवटचं भजन राहिलेलं आहे. त्यांच्या नामात किती ताकद आहे तुम्हाला सांगू का? तुकाराम तुकाराम नाम घेता कापेम, धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ, जरी दगडा सहित वया तारियेल्या जैशालाया, धन्य तुकोबा समर्थन जेने केला हा पुरुषार्थ. असे महान माझे जगद्गुरु तुकोबरायांचा यांच्या नावाचा उच्चार करायचा, नामस्मरण करायचं मोठ्या अट्टासानं. तुकाराम 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 तुकाराम